की गावातल्या काही विद्यार्थ्यांनी किंवा आजूबाजूच्या गावातल्या विद्यार्थ्यांनी तुझ्याकडून प्रेरणा घेऊन परत अभ्यासाला चालू करावं. सोबत तुझं जे सेलिब्रेशन आहे ते गावाचं सेलिब्रेशन बनवू दे थोडं. अर्थात बाकीच्या त्या मुलांना पण तुझ्याकडून प्रेरणा होऊ दे. आणि माझा अभ्यास करण्यामागचा पण हेतू हाच होता. म्हणजे मी संकुचित वृत्ती घेऊन अभ्यास चालू केला होता. म्हणजे टू बी ऑनेस्ट की माझं असं होतं की ऍटलीस्ट मी थोडाफार सक्सेसफुल झालं तर माझ्या समाजातली थोडं माझी मुलं जे अजून ज्यांना अजून शिक्षणाचा गंध पण नाहीये ती मुलं माझ्यावर बघून ऍटलीस्ट थोडंफार शिकतील तरी. पण माझा आता हे भेटल्यानंतर असं वाटतं की फक्त माझा समाजच नाहीये की जे मागासलेले सगळे जे विद्यार्थी आहेत, आदिवासी आहेत किंवा एससी मधले लोक आहेत किंवा अजून मागासवर्गीय आहेत किंवा की जे मराठा समाजामधले किंवा जे ओपन कॅटेगरी मधले जे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल लोक आहेत की जे की ज्यांच्याकडे स्वप्न आहे पण बाकीचे सिच्युएशन त्यांना सपोर्ट करत नाही, रोखून ठेवतात. त्यामुळे मला विद्यार्थ्यांना एवढं सांगायचंय की तुमचे जे प्रयत्न आहेत तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. अगदी खरं आहे. माझी पण परिस्थिती तुमच्यासारखीच होती. माझी परिस्थिती म्हणजे एका शब्दात काय आहे तर थांबायचं नाही रेगाड्या, थांबायचं नाही, अजिबात थांबायचं. काय यार, हे सगळं स्वप्न होत असतं.